एक विषय आम्ही अगदी मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं, ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळीवाडा आणि त्यामुळे आज नंदुरबार शहराची जी नगरपालिका ज्या गुंडगिरी करणाऱ्या गुंड्यांकडे आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी आमच्या माळी समाजाचा उमेदवार याला आपण उमेदवारी देऊ। उपस्थित सर्व आपल्या माळीवाड्याच्या सर्व नागरिकांना मला विशेष करून सांगायचंय, जसं आपण नंदुरबार शहराला वेळोवेळी आपण संरक्षण देण्याचं काम केलेले, तसं या वेळेला सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं। माझ्या पहिले भाषण करणारे आमचे लक्ष्मण भाऊंनी अनेक विषय सांगितले। आपल्या नंदुरबार शहरामध्ये हे 20 वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता आहे चंदू भैया यांनी मागच्या 20 वर्षात काय काय केलेले याचा जर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढलं तर तुम्हा सगळ्यांच्या मला लक्षात आणून द्यायचंय की या लोकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या, दर्ग्यांना दिल्या, उर्दू शाळेला दिल्या, पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही। इतके गद्दार हे लोक आहे, स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही शिवसेनेवाले। अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे तर हिरव्या रंगाचे पत्रक कशासाठी बनवले, कशासाठी हिरवे पत्रक बनवून वाटतंय? हे सर्व नकली हिंदुत्ववादी लोक आहे। आता बसल्या बसल्या बघत होती इथे पण केशरी रंगाचं बॅनर आहे। अरे एक तुम्ही त्याच्यामध्ये केशरी हटवून हिरवं लावून द्या, तुम्ही त्यांचेच लोक आहेत। माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आपल्या नंदुरबार शहरामध्ये जो अन्याय अत्याचार मागच्या 20 वर्षापासून हे लोक करत आलेले, आज त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचंय। कमळच्या चिन्हासमोर 2 तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचे। या ठिकाणी आपल्याला आमचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले। तुम्ही जर पूर्ण शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय, आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले, कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना, मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार? मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, ज्या वेळेला सर्वांगीण विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जातं यांच्याकडून। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो, पक्ष पिक्ष काहीच नाही, एक होतो। ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्यावेळेला बटन दाबा। जे त्यांच्याकडून उभे त्यांना पण मला सांगायचंय की आपण कोणाच्या छत्रछायेखाली उभे आहे याचा पण आपण जरा विचार करायला पाहिजे। आज नंदुरबार शहर पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही गर्वाने सांगतो आमच्या माळी समाजाचा उमेदवार आहे, अख्ख्या नंदुरबार शहराला संरक्षण देण्याचं काम आमचा हा उमेदवार करणार। या ठिकाणी आमच्या दोघही नगरसेवकांनी मागच्या काळामध्ये लक्ष्मण भाऊ असतील, आनंदा काका असतील, या दोघांनीच भैयांना पूर्ण जाम करून टाकलं होतं, पूर्णपणे जाम करून टाकले होते। मला ते एकजण त्यांच्या पार्टीचे पण काही ओळखीचे असतात ना, लपून छपून सांगतात आपल्याला पण बऱ्याच गोष्टी। मला म्हणे भैयांना ना म्हणे रात्री एकदम दचकून उठतात म्हणे। म्हटलं कस काय दचकून उठतात? तर म्हणे अचानक ते आनंदा माळी, लक्ष्मण माळी यांचं नाव घेऊन दचकून उठतात म्हणे। म्हणजे तुम्ही विचार करा, हे दोघांनीच यांना इतकं जाम करून टाकलं। आता तर आपला नगर अध्यक्षच आपल्या समाजाचा आहे, म्हणजे यांची काय हालत होणार आहे। येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे। आज इकडे येताना अविनाश भाऊंनी सांगितलं आम्हाला 12-13 मिनिटं लागले महाराष्ट्र व्यायाम शाळेपासून इथपर्यंत यायला। इतकं अतिक्रमण वाढत जातंय
आता आमचा पण नटावतला जायचा रस्ता इकडनंच आहे, आम्ही बऱ्याचदा इकडनंच जातो आणि आम्ही बघतो की कशा प्रकारे हे अतिक्रमण ज्यांनी रस्त्यावर केलं त्यांना संरक्षण देण्याचं काम हे लोक करतायत. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, आपल्या माळीवाडा परिसरामध्ये जेवढे आपले अतिक्रमित घर आहे त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला नियमानुकूल करून पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, सर्व घरकुल योजनेचा लाभ आपल्या या परिसरातल्या आपल्या लोकांना आपल्याला द्यायचे. हे लोक जसा भेदभाव करतात तसा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करणार नाही. जो गरीब आहे, ज्याचा हक्क आहे, त्याला त्याचा हक्काचं आपण घरकुल मिळवून देणार. या ठिकाणी आपल्याला मला विशेष करून सांगायचंय, मी माळीवाड्याच्या रॅलीमध्ये आली होती. अनेक ठिकाणी आपले ड्रेनेज जे आहे ते वर खाली झालेले, बऱ्याच ठिकाणी जे वरचे झाकणे आहेत एक तर खाली दाबले गेले, तिरपे तारपे झाले. बऱ्याच ठिकाणी जे सांडपाणी आहे ते सांडपाणी रस्त्यावरून वाहतं. हे सांडपाण्याचं पण तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचंय. जेवढे मोठे पाईप टाकायचे होते, चंदू भैयांनी काय केलं, त्यांच्या मर्जीतला ठेकेदार नेमला ड्रीम कन्स्ट्रक्शन. कोण आहे ड्रीम कन्स्ट्रक्शन माहिती आहे ना? विधानसभेला ज्याने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती आणि ज्यांचा प्रचार चंदू भैयांनी केला होता ते ड्रीम कन्स्ट्रक्शन वाले किरण तडवी, त्यांच्या सोबत भागीदारीमध्ये यांनी नंदुरबार शहराच्या गटारी बनवल्या. जेवढे मोठे पाईप टाकायचे होते अर्धे पाईप खाऊन गेले, अर्धेच पाईप टाकले. आता लोक जेवण करतात हे पाईप पण खातात असे लोक. आणि त्याच्यामुळे काय झालं, नंदुरबार शहर जेवढ्या गतीने वाढते, जेवढ्या फास्ट नंदुरबार शहर वाढून राहिले, नंदुरबार शहराच्या ज्या गटारी आहेत त्या लहान पडू लागल्या. आणि लहान पडू लागले त्यामुळे गटारीचं पाणी सर्रास रस्त्यांवर येऊ लागले, रस्त्यांवर पाणी वाहतं. आपण ठरवलंय, आपले अविनाश भाऊ नगर अध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिल्यानंतर नंदुरबार शहराचं 100% नवीन गटारींचं जाळं आपण उभारू. पुढचे 40 वर्ष नंदुरबार शहराच्या कुठल्याही रस्त्यावर गटारीचं पाणी वाहताना दिसणार. नंदुरबार शहरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी एक ठेका दरवर्षी दिला जातो. तो ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांचं काम काय असतं, नंदुरबार शहरातली प्रत्येक गल्ली, प्रत्येक परिसर हा सकाळी त्या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे, त्या ठिकाणी लोकांनी जाऊन झाडलं पाहिजे, साफसफाई ठेवली पाहिजे. गटारी ज्या आहेत त्या गटारी वेळोवेळी साफ केल्या पाहिजे. आता आम्ही प्रचारात फिरत असताना अनेक परिसरांमध्ये, अनेक कॉलनीमध्ये आम्हाला लोकांनी तक्रारी केल्या की आमच्या इथे तर झाडू मारायला कोणीच येत नाही, पण आमच्या इथे कचरा जो पडलेला आहे तो कचरा सुद्धा गोळा करायला घंटागाडी येत नाही. मग मी सहज माहिती काढली नगरपालिकेतून की हा ठेका जो आहे हा चालू आहे की बंद होऊन गेला, कारण काम तर होत नाहीये. मला इतकं आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, नंदुरबार शहरामध्ये जो कचरा साफसफाईचा ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांना दर महिन्याला 50 लाख रुपयाचं बिल नगरपालिका अदा करते आहे. आता मला सांगा, स्वच्छता तर होत नाही तर हा सगळा पैसा कुठे जाते? कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहरामध्ये जसं मोदीजी सांगतात स्वच्छ भारत मिशन, आपल्याला सगळीकडे स्वच्छता ठेवायची आहे.